या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत. ऑन सेइंग प्लीज रिटन बाय अल्फ्रेड जॉर्ज गार्डिनर, क्लास 12 सब्जेक्ट इंग्लिश. या पाठाची समरी आपण आज पाहणार आहोत. हा पार्ट 1 असेल. ऑन सेइंग प्लीज म्हणजे प्लीज म्हटल्यानंतर काय होतं किंवा प्लीज म्हटल्यानंतर. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. चला तर बघूया ऑन सेइंग प्लीज या पाठाची समरी. द यंग लिफ्टमॅन इन अ सिटी ऑफिस हू थ्रू अ पॅसेंजर आउट ऑफ हिज लिफ्ट द अदर मॉर्निंग अँड वॉज फाईन फॉर द ऑफेन्स वॉज अनडाऊटेडली इन द रॉंग. एका ऑफिसमध्ये एक लिफ्टमॅन काम करत होता. त्या लिफ्टमॅनला लोकांना खालीवर नेण्याचं त्याला काम होतं. एके दिवशी एक पॅसेंजर आला मॉर्निंगला आणि त्या मॉर्निंगला आलेल्या पॅसेंजरला या लिफ्टमॅनने लिफ्टमधून बाहेर फेकलं. लिफ्टमॅनने एक ऑफेन्स केला होता, गुन्हा केला होता आणि शंकाच नाही म्हणजे अनडाऊटेडली इन द रॉंग, आणि म्हणून त्याला दंडितसुद्धा करण्यात आलं होतं. इट वॉज अ क्वेश्चन ऑफ प्लीज. आणि काय झालं त्या दिवशी, तर त्या दिवशी जे काही झालं ते केवळ कशामुळे, तर प्लीज या शब्दामुळे. प्रश्न होता प्लीज या शब्दाचा, प्लीजचा. द कंप्लेनंट एंटरिंग द लिफ्ट सेड टॉप. द लिफ्टमॅन डिमांडेड टॉप प्लीज अँड धिस कन्सेशन बीइंग रिफ्युज्ड he not only declined to comply with the instruction but hurled the passenger out of the lift. आता जो कंप्लेनंट आहे तो एंटरिंग करत होता लिफ्टमध्ये आणि जेव्हा तो लिफ्टमध्ये आला त्यानं म्हटलं टॉप. टॉप म्हणजे मला टॉपला जायचं आहे, चल मला टॉपला ने. असं म्हटल्यानंतर लिफ्टमॅननं म्हटलं त्याला, लिफ्टमॅन डिमांडेड टॉप प्लीज. लिफ्टमॅनने त्याच्याकडून डिमांड केली की तू टॉप प्लीज असं म्हण, म्हणजे थोडं बोलण्यामध्ये तुझ्या सौजन्य दाखव, कर्टसी दाखव. अँड धिस कन्सेशन बीइंग रिफ्युज्ड. परंतु ही जी त्यानं विनंती केली, कन्सेशन केलं, ते रिफ्यूज करण्यात आलं पॅसेंजरकडून. आणि म्हणून डिक्लाइन टू कंप्लाय विथ द इन्स्ट्रक्शन. त्याने ज्या इन्स्ट्रक्शन लिफ्टमॅनला दिल्या होत्या की मला टॉपला ने, त्यानं ते मनाई केली, डिक्लाइन केलं. टू कंप्लाय. कंप्लाय म्हणजे जे काही सांगितलेलं आहे ते करण्यासाठी. आणि असं करून त्यानं त्या पॅसेंजरला हर्ल्ड द पॅसेंजर आउट ऑफ द लिफ्ट. त्या पॅसेंजरला त्याने लिफ्टच्या बाहेर फेकून दिलं. धिस ऑफकोर्स वॉज कॅरिंग अ कमेंट ऑन मॅनर टू फार. आणि अर्थातच आता आपल्याला त्या लिफ्टमॅनने जे काही कृत्य केलं त्यावर आपल्याला कमेंट करावंच लागणार आहे. कारण त्याचं कृत्यच तसं होतं की एखाद्या व्यक्तीनं केवळ प्लीज म्हटलं नाही म्हणून लिफ्टमॅनने एखाद्याला बाहेर फेकून द्यावं. ही एका विघातक मानवी प्रवृत्तीला या ठिकाणी दर्शवत आहे की केवळ एखाद्या व्यक्तीने कुणाला प्लीज म्हटलं नाही म्हणून त्यावर एवढा ऑफेन्सिव्ह हल्ला करावा किंवा त्याला मारावं, त्याला फेकून द्यावं. हा प्रकार खरं तर मानवतेला शोभणारा नाही. डिसकर्टसी इज नॉट अ लीगल ऑफेन्स. डिसकर्टसी म्हणजे असौजन्यशीलता, हा काही लीगल ऑफेन्स नाही. कायद्यानुसार याला कुठला गुन्हा ठरवता येत नाही. अँड इट डज नॉट एक्सक्यूज असॉल्ट अँड बॅटरी. आणि सौजन्यशीलता कुणी दाखवली नाही म्हणून आपण कुणावर ॲसॉल्ट म्हणजे हल्ला करू शकत नाही किंवा बॅटरी. ॲसॉल्ट आणि बॅटरी दोघांचाही अर्थ एकच आहे. ॲसॉल्ट म्हणजे शाब्दिक हल्ला, ज्यामध्ये शक्यतो व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या अंगावर चालून जात नाही. परंतु बॅटरीमध्ये लोक हाणामारीवर उतरतात. तर ॲसॉल्ट आणि बॅटरी हे दोन्ही शब्द एकच आहेत. इफ अ बर्गलर ब्रेक्स इन टू माय हाऊस अँड आय नॉक हिम डाऊन. जर एखाद्या चोराने, घरफोड्याने माझं घर फोडलं आणि माझ्या घरात तो आला आणि मला तो दिसल्यानंतर जर मी त्याला नॉक हिम डाऊन म्हणजे मी त्याला धरलं, पकडलं, खाली आपटलं, द लॉ विल ॲक्विट मी. म्हणजे लॉ जो आहे, नियम जे आहेत, कायदा जो आहे तो मला सोडून देईल. अँड इफ आय एम फिजिकली असॉल्टेड. आणि जर त्या घरफोड्याने माझ्यावर हल्ला केला असेल, मला फिजिकली काही जखम केली असेल, इट विल परमिट मी टू रिटॅलिएट. तर मला परमिशन दिल्या जातं रिटॅलिएट करण्यासाठी म्हणजे बदला घेण्यासाठी. विथ रिजनेबल व्हायलेन्स. परंतु विथ रिजनेबल व्हायलेन्स
म्हणजे मी बदला घेईल, पण कसा? एका मर्यादेमध्ये, एका रिजनेबल व्हायलेन्समध्ये. म्हणजे तुम्ही त्याला मारून टाकू शकत नाही किंवा त्याचा हातपाय मोडू शकत नाही. It does this because the burglar and my assailant have broken quite definite commands of the law. आणि हे का घडतं? कारण त्या बर्गलरने किंवा असेलंट म्हणजे एखादा हल्लेखोर, त्याने क्वाईट डेफिनेट कमांड्स ब्रोकन केलेल्या आहेत. ज्या काही डेफिनेट कमांड्स आहे, नियम आहे, आदेश आहेत, त्यांना त्यानं तोडलेलं आहे. कशाचे आदेश? कायद्याचे आदेश. बट नो लीगल सिस्टीम कुड अटेम्प्ट टू लेजिस्लेट अगेन्स्ट बॅड मॅनर. परंतु सध्या तरी समाजामध्ये बॅड मॅनर्स, गैरवर्तन करणाऱ्या लोकांच्या विरोधामध्ये कुठलंही लेजिस्लेट म्हणजे कुठलाही कायदा आपण करू शकत नाही. त्यांच्या बॅड मॅनर्सच्या विरोधामध्ये त्यांच्यावर कुठलीही कारवाई करू शकत नाही. ऑर कुड सँक्शन द यूज ऑफ व्हायलेन्स अगेन्स्ट समथिंग which it does not itself recognize as a legally punishable offense. किंवा जोपर्यंत आपण हे ठरवू शकत नाही की समोरच्याने लीगली पनिशेबल ऑफेन्स केला नाही, कायद्यानुसार त्याला पनिशेबल म्हणजे त्याला शिक्षा होईल असा त्याने गुन्हा जर केला नसेल, तर आपणही त्याच्या विरोधात कुठलीही हिंसात्मक कारवाई करू शकत नाही. जोपर्यंत त्यानं एखादा गुन्हा केला, लीगली ऑफेन्स केला हे सिद्ध होत नाही तोपर्यंत. अँड अवर सिम्पथी विथ द लिफ्ट मॅन वी मस्ट ॲडमिट दॅट द लॉ इज रिजनेबल. आता या ठिकाणी होऊ शकते की काही लोकांना असंही वाटू शकते की लिफ्टमॅनने बरोबर केलं, तर आपण लिफ्टमॅन विषयी आपण सिम्पथी पण ठेवू शकतो, सहानुभूती पण काहींना वाटू शकते. वी मस्ट ॲडमिट दॅट द लॉ इज रिजनेबल म्हणजे आपण हे मान्य करायला पाहिजे की कायदा हा सर्वांसाठी रिजनेबल आहे, म्हणजे सर्वांसाठी सेम आहे, चांगला आहे. इट वुड नेवर डू इफ वी वेअर ॲट लिबर्टी. आता जर आपल्याला स्वातंत्र्य दिलं गेलं, लिबर्टी दिल्या गेली, कशाची? टू बॉक्स पीपल्स इयर बिकॉज वी डिड नॉट लाईक देअर बिहेवियर ऑर द टोन ऑफ देअर व्हॉइसेस ऑर द स्क्राउल ऑन देअर फेसेस. आता आपल्याला लिबर्टी दिल्या गेली, स्वातंत्र्य दिलं गेलं, आता आपल्याला लोकांच्या कानावरती घुसे मारायचे. टू बॉक्स म्हणजे त्यांच्या कानावर घुसे मारणे. आता आपण जर लोकांच्या कानावर घुसे मारत गेलो, कशासाठी? की आपल्याला त्यांचे टोन्स आवडत नाही, त्यांच्या व्हॉइसेसच्या टोन्स आवडत नाही, त्यांचा आवाज आवडत नाही, त्यांचं बिहेवियर आवडत नाही, त्यांचं वर्तन आवडत नाही. स्क्राउल म्हणजे नाराजी ऑन देअर फेसेस, त्यांच्या चेहऱ्यावर जी नाराजी आहे ती आपल्याला आवडत नाही. आणि म्हणून जर आपण लोकांच्या कानावर घुसे मारत गेलो, अवर फिस्ट वूड नेवर बी आयडल, म्हणजे आपले जे घुसे राहील, आपल्या ज्या फिस्ट राहील, दॅट नेवर बी आयडल म्हणजे ते काही आयडल असणार आहे का? आपण काय त्यांना हळू मारणार आहो का? म्हणजेच आपण जे घुसे मारू ते कसे मारू? फारच जोरात. अँड द गटर्स ऑफ द सिटी वूड रन विथ ब्लड ऑल डे. आणि असंच जर चालत राहिलं तर शहरामधल्या ज्या काही गटर्स आहे, नाल्या आहे, त्यामधून पाणी कमी आणि रक्त जास्त वाहल्या जाईल. म्हणून या ठिकाणी लेखक म्हणतो की काही लॉज आहे, त्या लॉजचं आपण पालन केलं पाहिजे, परंतु ते लॉज व्यक्तीच्या मॅनरच्या विरोधामध्ये काम करू शकत नाही. की एखाद्या व्यक्तीने मला हर्ट केलं, मला सेन्सिटिव्ह म्हणजे इमोशनली हर्ट केलं, भावनिक हर्ट केलं, तर कुठल्याही भावनेला दुखावल्यानंतर लॉ त्याच्या विरोधात काहीच करू शकत नाही. आय मे बी ॲज अनसिव्हिल ॲज आय मे प्लीज अँड द लॉ विल प्रोटेक्ट मी अगेन्स्ट व्हायलेंट रिटेलिएशन. मी कितीही असभ्य राहू शकतो, अनसिव्हिल, ॲज आय मे प्लीज, जेवढं मला वाटेल तेवढं, अँड द लॉ विल प्रोटेक्ट मी, मला लॉ प्रोटेक्ट करेल अगेन्स्ट व्हायलेंट रिटेलिएशन. माझ्यावर कुणी जर हल्ला करत असेल, व्हायलंट हिंसक, रिटेलिएशन म्हणजे हल्ला किंवा बदला, जर माझा कोणी बदला घेत असेल, माझ्यावर हल्ला करत असेल, तर लॉ कायदा माझं रक्षण करेल. कारण माझं जे असभ्य वर्तन आहे हे माझ्या मॅनरमुळे आहे आणि मॅनरच्या विरोधामध्ये काही ॲक्शन घेण्यासाठी कुठलाही कायदा सध्या नाही. आय मे बी हॉटी, मी गर्विष्ठ असू शकतो, ऑर बुरिश, बुरिश म्हणजे रूड, उद्धट, अँड there is no penalty to pay except the penalty of being written down an ill-mannered fellow. आणि जर मी रूड आहे, हॉटी आहे, गर्विष्ठ आहे, तर माझ्यावर कुठलीही पेनल्टी लागू शकत नाही. फक्त
हा व्यक्ती इल मॅनर्ड आहे एवढंच माझ्याविषयी कुठेतरी लिहिल्या जाऊ शकते. माझ्यावर लॉ कुठलीही कारवाई करू शकणार नाही. द लॉ डज नॉट कंपेल मी टू से प्लीज or to attune my voice to other people's sensibility any more than it says. आता लॉ मला कंपेल करू शकणार नाही, माझ्यावर जबरदस्ती करू शकणार नाही की मी प्लीज म्हणावं किंवा ॲट्यून म्हणजे ट्युनिंग करणे. माय व्हॉइस टू अदर पीपल सेन्सिबिलिटी म्हणजे लोकांना जो योग्य वाटेल चांगला वाटेल असाच मी व्हॉइस काढला पाहिजे, असंच मी बोललं पाहिजे. तर अशी काही कोणी माझ्यावर सक्ती करू शकत नाही. आय शॅल नॉट वॅक्स माय मुस्टॅश किंवा जर लोकांनी मला म्हटलं की मी माझ्या मुस्टॅश वॅक्स करू शकत नाही म्हणजे पूर्ण क्लीन करू शकत नाही. ऑर डाय माय हेअर किंवा मी माझे केस काळे करू शकणार नाही, डाय करू शकणार नाही. ऑर विअर रिंगलेट्स डाऊन माय बॅक्स किंवा मी काही केसांच्या लटा माझ्या डोक्यावर किंवा पाठीवर जर केसांच्या लटा जर येत असतील आणि त्या जर लोकांना आवडत नसतील तर त्याला माझा काहीच इलाज नाही. त्याच्या विरोधामध्ये मला कोणीही कंपेल करू शकत नाही. म्हणजेच काय तर मी माझ्या मुस्टॅश क्लीन करू शकतो, मी माझे हेअर्स डाय करू शकतो आणि मी रिंगलेट्ससुद्धा विअर करू शकतो. या बदल्यात मला कोणी काही म्हणू शकणार नाही कारण हे माझं वैयक्तिक जीवन आहे. इट डज नॉट रिकग्नाइज द लॅसरेशन ऑफ अवर फिलिंग्स. लॅसरेशन म्हणजे भावना दुखावणे, जखम करणे. तर कुणी भावना दुखावल्या किंवा मला हर्ट केलं असं कुणी म्हणू शकणार नाही ॲज अ केस फॉर कंपेन्सेशन आणि त्यामुळे कुठलीही केस ऑफ कंपेन्सेशनसुद्धा बनू शकत नाही. कुणीही मला याबद्दल नुकसान भरपाईसुद्धा मागू शकणार नाही. देअर इज नो अलाउन्स फॉर मोरल अँड इंटेलेक्च्युअल डॅमेजेस इन दिस मॅटर्स. आणि अशा मॅटर्समध्ये कुठलेही अलाउन्स मिळत नाही किंवा मागितल्या जात नाही. जे मॅटर्स मोरल असतात, नैतिक दृष्टीचे असतात, नैतिकतेचे असतात किंवा इंटेलेक्च्युअल डॅमेजेस किंवा ज्यामध्ये कुठल्या इंटेलेक्टला डॅमेज केल्या जातं, कुणाच्या विद्वत्तेला डॅमेज केल्या जातं, कुणाच्या मानसिकतेला डॅमेज केल्या जातं, तर अशा ठिकाणी कोणीही कुठलीही नुकसान भरपाई मागत नाही, कुठलाही भत्ता वगैरे कोणाचा कपात होत नाही किंवा मिळत नाही. धिस डज नॉट मीन दॅट द डॅमेजेस आर निग्लिजिबल. याचा अर्थ असाही नाही की डॅमेजेस जे होत आहे ते निग्लिजिबल आहे, लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात असा याचा मुळीच अर्थ नाही. इट इज प्रोबेबल दॅट द लिफ्ट मॅन वॉज मच मोर ॲक्युटली हर्ट. हे तर या ठिकाणी प्रोबेबल आहे, नक्कीच आहे, संभावना आहे की लिफ्टमॅन हा ॲक्युटली हर्ट झाला होता, त्याचं मन दुखावल्या गेलं होतं, त्याच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. बाय व्हॉट ही रिगार्डेड ॲज अ स्लर अपॉन हिज सोशल स्टँडिंग. त्याने जे समजलं, रिगार्डेड म्हणजे त्यानं समजलं, काय समजलं, ॲज अ स्लर अपॉन हिज सोशल स्टँडिंग. त्याला असं वाटलं की त्याची जी सोशल स्टँडिंग आहे म्हणजे तो लिफ्टमध्ये एक लिफ्टमॅन होता, म्हणजे एक साधारण काम करणारा व्यक्ती होता, म्हणून त्याला असं वाटलं की बाबा मी एक साधारण काम करणारा व्यक्ती असल्यामुळे लोक मला प्लीज वगैरे म्हणत नाही, म्हणून सुद्धा त्याच्या भावना त्या ठिकाणी दुखावल्या. त्याच्या भावना किती दुखावल्या, दॅन ही वूड हॅव बीन इफ ही हॅड अ किक ऑन द शिन्स फॉर विच ही कुड हॅव गॉट अ लिगल रिड्रेस. द पेन ऑफ किक on the shins soon passes away, but the pain of a wound to our self-respect or our vanity may poison a whole day. जर त्या पॅसेंजरने लिफ्टमॅनच्या गुडघ्यावर जर लात मारली असती तर कदाचित त्या लिफ्टमॅनच्या भावना एवढ्या दुखावल्या नसत्या जेवढ्या भावना त्याच्या केवळ प्लीज म्हटलं नाही म्हणून दुखावल्या. जर त्याला लात मारली असती तर होऊ शकते त्याच्या ज्या वाउंड्स आहे, जखमा आहे, त्याचं जे दुःख आहे ते तो लवकरच विसरला असता, परंतु त्यानं प्लीज म्हटलं नाही याचं त्याला एवढं दुःख झालं की तो कदाचित तो विसरू शकणार नाही आणि त्याला दुःख एवढं झालं की त्या दुःखाच्या भरात इन द फिट ऑफ अँगर ही हर्ल हिम आउट ऑफ द लिफ्ट. I can imagine that lift man denied the relief of throwing the author of his wound out of the lift, brooding over the insult by the hour and visiting his wife in the evening
ॲज द ओनली वे ऑफ रिस्टोरिंग हिज इक्विलिब्रियम. आता लेखक या ठिकाणी म्हणतो की मी हे इमॅजिन करू शकतो की त्याला जे दुःख झालं होतं त्या दुःखामधून एक रिलीफ मिळण्यासाठी, म्हणजे त्याला त्याच्यावर भावनिक आघात झाला होता, त्या भावनिक आघातापासून रिलीफ मिळण्यासाठी त्याने काय केलं, त्या व्यक्तीला पॅसेंजरला बाहेर फेकून दिलं. आणि त्यानं जर समजा तसं केलं नसतं काय झालं असतं, लिफ्टमॅन दिवसभर ब्रूडिंग ओव्हर करत बसला असता, ओव्हर हिज इन्सल्ट, की माझा अपमान झाला, त्यावर तो चिंता करत बसला असता, विचार करत बसला असता, तो दिवसभर परेशान झाला असता. आणि रात्रीला ज्या वेळेला तो घरी गेला असता त्यावेळेला आफ्टर मीटिंग हिज वाईफला भेटल्यानंतर त्यानं तो प्रसंग सांगून त्याला स्वतःला रिस्टोर करण्याचा प्रयत्न केला असता. म्हणजे त्याचं इक्विलिब्रियम जे आहे, म्हणजे त्याची जी स्थिती आहे, त्याचं जे बॅलन्स आहे ते त्यानं रिस्टोर करण्याचा प्रयत्न केला असता. म्हणजे बिघडलेली मानसिक स्थिती परत पूर्वपदावर आणण्याचं काम त्यानं केलं असतं. पण या गोष्टीला किती वेळ लागला असता, त्याचा संपूर्ण दिवस यामध्ये गेला असता. त्याचा संपूर्ण दिवस हा केवळ ब्रूडिंग करण्यामध्ये, विचार करण्यामध्ये गेला असता. परंतु त्यानं हे सर्व डिनाईड केलं, नाकारलं आणि एका क्षणामध्ये त्या पॅसेंजरला बाहेर फेकलं आणि दिवसभराचा हा जो त्रास आहे त्यानं एका सेकंदामध्ये नष्ट केला आणि स्वतःला रिस्टोर केलं. फॉर देअर आर फ्यू थिंग्स मोर कॅचिंग दॅन बॅड टेम्पर अँड बॅड मॅनर्स. आता या ठिकाणी काही अधिक गोष्टी अशा सांगितलेल्या आहे की बॅड टेम्पर्स आणि बॅड मॅनर्स कशी असतात. बॅड टेम्पर्स म्हणजे वाईट स्वभाव आणि बॅड मॅनर्स म्हणजे वाईट वागण्याच्या पद्धती. आता एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. व्हेन सर अँथनी ॲब्सोल्यूट bullied Captain Absolute, the latter went out and bullied his man Fag, whereupon Fag went out downstairs and kicked the page boy. आता या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे की एका व्यक्तीनं दुसऱ्यासोबत गैरवर्तन केल्यानंतर दुसरा व्यक्ती हा तिसऱ्यासोबत कसं गैरवर्तन करतो. आता या ठिकाणी एक उदाहरण आहे. सर अँथनी ॲब्सोल्यूट यांनी काय केलं, बलीड केलं. बलीड म्हणजे थ्रेटन, धमकी दिली, धमकावलं. कुणाला, कॅप्टन ॲब्सोल्यूट यांना. कॅप्टन ॲब्सोल्यूट यांना धमकावल्यानंतर कॅप्टन ॲब्सोल्यूट यांना नक्कीच राग आला असेल. थोड्या वेळानंतर कॅप्टन ॲब्सोल्यूट यांनी काय केलं, बलीड केलं हिज मॅन फॅग. त्यांच्या हाताखाली जो काम करत होता फॅग नावाचा माणूस, त्याला त्यांनी धमकावलं. आता फॅगला राग आला. फॅगने काय केलं, तो खाली गेला डाऊनस्टेअरला आणि त्याच्या हाताखाली जो पेज बॉय काम करत होता, म्हणजे एक मुलगा कामाला ठेवला होता, तो काम करत होता, त्या पेज बॉयला त्याने लात मारली विनाकारण, केवळ आपला राग शांत करण्यासाठी. म्हणजे एक उदाहरण दिलेलं आहे की रिस्टोरिंग इक्विलिब्रियम, आपली स्थिती ही बॅलन्स करण्यासाठी लोक एकाचा राग कसा दुसऱ्यावर काढतात याचं एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. Probably the man who said tough to the lift man was really only getting back on his employer who had not said good morning to him because he himself had been henpecked at breakfast by his wife. आता या ठिकाणी लेखक म्हणतो की जो व्यक्ती लिफ्टमध्ये आला आणि त्याने म्हटलं की टॉप, त्याने प्लीज टॉप किंवा टॉप प्लीज असं काही म्हटलं नाही, केवळ टॉप म्हटलं, तर लेखक असं म्हणतो की होऊ शकते त्यालासुद्धा कोणीतरी बोललं असेल, त्याच्यासुद्धा भावना कोणीतरी दुखावल्या असतील. होऊ शकते की तो ऑफिसमध्ये गेला असेल आणि त्याच्या एम्प्लॉयरला याने गुड मॉर्निंग म्हटलं असेल आणि रिटर्नमध्ये त्याच्या एम्प्लॉयरने याला गुड मॉर्निंग म्हटलं नाही आणि आपल्या बॉसने आपल्याला गुड मॉर्निंग म्हटलं नाही, याचा राग या व्यक्तीच्या मनामध्ये असेल आणि तो राग घेऊनच तो लिफ्टमध्ये आला आणि लिफ्टमध्ये आल्यामुळे तो रागात असल्यामुळे त्याने कुठलंही सौजन्य दाखवलं नाही, प्लीज म्हटलं नाही, फक्त टॉप म्हटलं. याही पुढे जाऊन लेखक म्हणतात की बॉसने त्याला गुड मॉर्निंग याच्यासाठी म्हटलं नाही की बॉस हा हॅन्डपेक्ड ॲट ब्रेकफास्ट बाय हिज वाईफ, म्हणजे त्याच्या पत्नीसोबत त्याचं काहीतरी भांडण झालं होतं किंवा त्याच्या पत्नीने त्याला काहीतरी सुनावलं होतं, त्याच्यामुळं बॉस पण रागात होता म्हणून त्याने याला गुड मॉर्निंग म्हटलं नाही. आता पुढच्या लाईनमध्ये म्हटलेलं आहे, टू हुम द कुक हॅड बीन इन्सोलेंट बिकॉज द हाऊसमेड
had answered her back. आता पत्नी रागात का होती? कारण तिच्या कुकने तिला इन्सोलेंट म्हणजे रूढ म्हणजे ती उद्धटपणे वागली होती. ती स्वयंपाक करणारी जी स्त्री आहे ती उद्धटपणे का वागली, तर त्यालाही या ठिकाणी कारण दिलेलं आहे. तर त्या स्वयंपाक करणाऱ्या बाईला उलट उत्तर दिलं हाऊसमेडने. म्हणजे आता ती घरकामासाठी जी बाई आहे, मोलकरीण आहे, ती मोलकरीण बाई उद्धटपणे वागली कुकसोबत. कुक उद्धटपणे वागली वाईफसोबत, आणि ती जी वाईफ आहे ती उद्धटपणे वागली आपल्या हजबंडसोबत. जो बॉस आहे तो बॉस उद्धटपणे वागला पॅसेंजरसोबत. पॅसेंजर उद्धटपणे वागला लिफ्टमॅनसोबत, आणि लिफ्टमॅनसुद्धा उद्धटपणे वागला त्या पॅसेंजरसोबत. तर लेखकाला या ठिकाणी एक चेन दाखवायची आहे की जर आपण एखाद्या व्यक्तीसोबत जर गैरवर्तन करत असू किंवा त्याच्या भावना दुखावत असू, तर दुखावलेला व्यक्ती हा आपलं डोकं शांत करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीवर आपला राग काढतो आणि दुसऱ्या व्यक्तीवर आपला राग काढून आपल्या भावना शांत करण्याचा प्रयत्न करतो. तर हे खरं तर वाईट आहे, असं व्हायला नको आहे. वी इन्फेक्ट द वर्ल्ड विथ अवर इल ह्युमर्स. आणि आपण आता आपले जे इल ह्युमर्स आहे, आपल्या वाईट वागण्यामधून, आपल्या वाईट वागण्याने आपण जगाला इन्फेक्ट करत आहोत. आपण जगाला एका रोगाची लागण करत आहोत. तो रोग कोणता आहे? आपलं इक्विलिब्रियम रिस्टोअर करण्यासाठी दुसऱ्याचं इक्विलिब्रियम डिस्टर्ब करणे, हा एक रोगच आहे. बॅड मॅनर्स प्रोबेबली डू मोर टू पॉइझन द स्ट्रीम ऑफ जनरल लाईफ दॅन ऑल द क्राईम्स इन द कॅलेंडर. आता हे जे बॅड मॅनर्स आहे हे एवढे वाईट असतात की ते काय करतात, ते एका विषाप्रमाणे काम करतात, पॉयझनप्रमाणे. आणि आपला जो जीवनाचा मार्ग आहे, स्ट्रीम ऑफ द जनरल लाईफ, आपला जीवनाचा मार्ग ते पूर्ण विषारी बनवतात. तो एवढा विषारी बनवतात आणि यामुळे जगामध्ये एवढे काही क्राईम्स होतात, एवढ्या लोकांच्या भावना दुखावल्या जाते, एवढे लोक एकमेकापासून दुरावले जाते की एका कॅलेंडर इयर्समध्ये जेवढे क्राईम घडत नसतील त्याच्याही पेक्षा जास्त असल्या घटना घडत असतात. लोकांच्या भावना दुखावत असतात, लोकांच्या भावना दुखावल्या जातात आणि वेगवेगळे छोटे मोठे गुन्हे घडत असतात. फॉर वन wife who gets a black eye from an otherwise good-natured husband, there are 100 who live a life of martyrdom under the shadow of a morose temper. जगामध्ये अशा काही स्त्रिया आहेत की त्यांचे पती त्यांना मारतात, त्यांचे डोळे काळे होईल इथपर्यंत ते मारतात. त्यांचे हजबंड हे कदाचित गुड नेचर्ड पण असू शकतात, पण असे जगामध्ये बरेचसे लोक आहेत की ते लोक एका मार्टियरडम म्हणजे एका शहीदाप्रमाणे आपलं जीवन जगतात. एखाद्या शहीदाच्या घरातलं जे वातावरण असतं की तशा प्रकारचं एक वातावरण त्या घरामध्ये असते. म्हणजे हजबंड वाईफला बोलत नाही आणि वाईफ हजबंडला बोलत नाही, तर अशा प्रकारचा अबोला त्या घरामध्ये असतो. तर जगामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स आणि बॅड मॅनर्समुळं पूर्ण जो जीवनाचा जो आपला मार्ग आहे, प्रवाह आहे, तो पूर्णतः प्रदूषित झालेला आहे, विषारी झालेला आहे. सर्व लोक अनहॅप्पी आहे, मोरोस आहे. मोरोस टेम्पर म्हणजे नाराज आहे. त्यांच्या शॅडोज, नाराज अशा असलेल्या शॅडोज त्यांच्या घरामध्ये दिसून येतात. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर नाराजी दिसून येते. तर अशा प्रकारचं वातावरण हे कशामुळे आहे, तर केवळ आपल्या बॅड टेम्परमुळे, आपल्या वाईट स्वभावामुळे, आपलं जे मॅनर आहे हे चांगलं नसण्यामुळे. आपण जर वेल मॅनर्ड असलो, काही एटिकेट्सचा जर आपण वापर केला, हे सर्व ग्लूमी ॲटमॉस्फिअर जे आहे, नाराजीचं ॲटमॉस्फिअर आहे, हे सर्व ॲटमॉस्फिअर आपण दूर हटवू शकतो. या ठिकाणी प्लीझंट ॲटमॉस्फिअरसुद्धा आपण क्रिएट करू शकतो, पण त्याला आवश्यकता आहे चांगल्या मॅनरची. बट ऑल द सेम द लॉ कॅनॉट बिकम द गार्डियन ऑफ आवर प्रायव्हेट मॅनर्स. पण एवढं असलं तरीही, म्हणजे एखाद्या व्यक्तीने आपल्या बायकोचा डोळा काळा होईपर्यंत तिला मारावं, आणि एवढं असलं तरीही लॉ त्याच्या विरोधामध्ये फार काही केअर घेत नाही, कारण हे आपले प्रायव्हेट मॅनर्स आहे, प्रायव्हेट मॅटर्स आहे असं गृहीत धरून
त्या ठिकाणी लॉ आपलं गार्डियन म्हणजे पालकत्व स्वीकारत नाही, लॉ आपल्याला गार्ड करत नाही. नो डेकॅलॉग. डेकॅलॉग म्हणजे 10 कमांड्स. 10 कमांड्स म्हणजे 10 पारमिता. त्याला दशपारमिता असं सुद्धा म्हटलं जातं. बुद्धिझम आणि ख्रिश्चनिटीमध्ये याचा वापर असतो. तर ह्या ज्या डेकॅलॉग्स आहे, लोकांना आपलं जीवन चांगलं जगण्यासाठी तो एक मार्ग असतो. नो डेकॅलॉग कुड कवर द वॉस्ट एरिया ऑफ ऑफेन्सेस and no code could administer a law which govern our social civilities, our speech, the tilt of our eyebrows and all our moods and manners. कुठल्याही दशपारमिता कोणत्याही धर्माच्या असो, आज जगामध्ये लोक एवढे बॅड मॅनर झालेले आहे की त्या लोकांना गुड मॅनर्ड बनवण्यासाठी होऊ शकतं की ह्या डेकॅलॉगसुद्धा कमी पडतील, की एवढे ऑफेन्सेस वाढत आहे. कुठलाही कायदा सोशल सिव्हिलिटीला म्हणजे सामाजिक सभ्यतेला, अवर स्पीच म्हणजे आपल्या भाषेला, द टिल्ट ऑफ अवर आयब्रोज म्हणजे आपले आयब्रोज किती टिल्टेड आहे, कसे आहेत, याला, आपल्या मूड्सला, आपल्या मॅनर्सला गव्हर्न करू शकत नाही, त्यावर ताबा मिळू शकत नाही, त्यावर नियंत्रण करू शकत नाही, म्हणजेच त्याला ॲडमिनिस्टर करू शकत नाही. इतके लोक हॉट टेम्पर्ड, बॅड मॅनर्ड झालेले आहे, ते एटिकेट्स आणि मॅनर्स विसरलेले आहे. बट दो वी आर बाउंड टू एंडोर्स द वर्डिक्ट अगेन्स्ट द लिफ्टमॅन. पण आपण आता लिफ्टमॅनचा जर विचार केला तर आपण असं म्हणू शकतो की लिफ्टमॅनने नक्कीच चूक केलेली आहे. जरी भावनेच्या भरामध्ये त्याने त्या व्यक्तीला फेकून दिलं, पण तरीही तो त्याच्याकडून झालेला एक गुन्हा आहे. म्हणून आता आपण एंडोर्स म्हणजे सही करणार आहोत. कशावर? व्हर्डिक्ट. व्हर्डिक्ट म्हणजे एखादा आदेश की ज्या आदेशामध्ये शिक्षा ठोठावल्या जाते. तर आता त्या लिफ्टमॅनला शिक्षा ठोठावल्या गेली पाहिजे किंवा जावी, तर त्या आदेशावर सही होणार. म्हणजे आपण आता या मताचे आहो की लिफ्टमॅनने या ठिकाणी नक्कीच गुन्हा केलेला आहे. मोस्ट पीपल विल हॅव अ सर्टन सिम्पथी विथ हिम. काही लोक लिफ्टमॅनच्या बाजूने असतील, लिफ्टमॅनला ते सिम्पथाईज करत असतील, सहानुभूती दाखवत असतील, होऊ शकतं. व्हाईल इट इज ट्रू दॅट देअर इज नो लॉ दॅट कंपेल्स अस टू से प्लीज. आता आपण पाहिलेलं आहे, खरं आहे की कुठलाही लॉ आपल्याला कंपेल करणार नाही की प्लीज म्हणा. देअर इज अ सोशल प्रॅक्टिस मच ओल्डर अँड मच मोर सॅक्रेड दॅन एनी लॉ विच एन्जॉइन्स अस टू बी सिव्हिल. समाजामध्ये जे काही लॉज आहे, सामाजिक लॉज असतात, त्यांना सोशल प्रॅक्टिस म्हणतात. हे सामाजिक लॉज, सामाजिक बंधनं, सामाजिक नियम आपल्याला आपले एटिकेट्स, मॅनर्स शिकवतात. यालाच काही चालीरीती म्हटलं जातं. तर समाजामध्ये ज्या काही चालीरीती असतात त्या पवित्र असतात आणि कुठल्याही कायद्यापेक्षा त्या जुन्या असतात आणि पवित्र असतात. त्याच आपल्याला शिकवतात की आपण सिव्हिल कसं असलं पाहिजे, सभ्य कसं असलं पाहिजे, सुसंस्कृत समाज निर्माण करण्यासाठी आपण कसं वागलं पाहिजे, याची सर्व कल्पना आपल्याला सोशल प्रॅक्टिसेसमधून मिळते, रॅदर दॅन एनी लॉज. अँड द फर्स्ट रिक्वायरमेंट ऑफ सिव्हिलिटी इज दॅट वी शूड ॲक्नॉलेज अ सर्व्हिस. आणि जर पहिली रिक्वायरमेंट जर असेल कुठली सिव्हिलिटीची, सिव्हिलिटी म्हणजे सभ्यतेची, एका सुसंस्कृत समाजाला निर्माण करण्यासाठी जर पहिली काही रिक्वायरमेंट असेल, काही मागणी असेल, तर ती मागणी आहे वी शूड ॲक्नॉलेज अ सर्व्हिस. आपण सर्व्हिसला ॲक्नॉलेज केलं पाहिजे, ओळखलं पाहिजे, त्याला मान्यता दिली पाहिजे. सर्व्हिस म्हणजे सेवा देणारे लोक. जे काही लोक ज्या काही गोष्टी आपल्याला सर्व्हिस पुरवतात त्या लोकांना आपण मान्यता दिली पाहिजे, त्यांना मानलं पाहिजे, त्यांना ओळखलं पाहिजे, त्यांना त्यांच्या कार्याची पावती दिली पाहिजे, त्यांचा रिस्पेक्ट केला पाहिजे, तरच हे सर्व शक्य होऊ शकते. प्लीज अँड थँक्यू आर द स्मॉल चेंज विथ विच वी पे आवर वेज ॲज सोशल बिईंग्स. आणि प्लीज आणि थँक्यू हे त्या घटकांमधले काही घटक आहेत की जे असा सुसंस्कृत समाज निर्माण करण्यासाठी आपण वापरू शकतो. त्यासाठीच आपण प्लीज आणि थँक्यू अशा छोट्या शब्दांचा वापर बोलण्यामध्ये केला पाहिजे. आणि असे शब्द वापरल्याने आपण एक सोशल बिईंग्स आहो याचीसुद्धा आपल्याला जाणीव होईल आणि समाजाचा जो गाडा आहे, आपलं जे लाईफ आहे ते सुरळीत चालेल. दे आर द लिटिल कर्टसीज
बाय विच वी कीप द मशीन ऑफ लाईफ ऑइल्ड अँड रनिंग स्वीटली. ह्या ज्या लिटिल कर्टसीज आहेत, काही छोटे छोटे सौजन्यशील शब्द आहे, ज्या शब्दांमुळे एकमेकांमध्ये प्रेम वाढते, जो काही राग वाढणारा आहे तो कमी होतो. तर अशा लिटिल कर्टसीजचा जर आपण वापर केला तर आपल्या जीवनाची गाडी सुरळीत चालते, कारण हे शब्द ऑइलिंगचं काम करतात. दे पुट अवर इंटरकोर्स अपॉन द बेसिस ऑफ अ फ्रेंडली कोऑपरेशन अँड इझी गिव्ह अँड टेक instead of on the basis of superior dictating to inferiors. आणि जर अशा लिटिल कर्टसीज जशा की थँक्यू, सॉरी, प्लीज असा जर आपण अशा कर्टसीजचा जर आपण वापर केला तर आपल्या सामाजिक स्वास्थ्यासाठी हे एक बेसमेंट आपल्यासाठी तयार करतात, की ज्या बेसमेंटच्या आधारावर आपण परस्परांमध्ये फ्रेंडली कोऑपरेशन ठेवू शकतो, चांगली सहकार्याची भावना आपण ठेवू शकतो आणि आपल्यामध्ये योग्य प्रकारे गिव्ह अँड टेक होईल. आणि त्यामुळे कोणी इन्फेरियर आहे की कोणी सुपेरियर आहे ही भावनाच आपल्यामध्ये राहणार नाही. आणि त्यामुळे कुठला सुपेरियर व्यक्ती कुठल्या इन्फेरियरला डिक्टेटिंग करेल असं मुळीच त्या ठिकाणी होणार नाही. हुकुमशाहीची कुठलीही प्रवृत्ती त्या ठिकाणी नसतील. आणि हे सामाजिक स्वास्थ्यासाठी अत्यंत हितकारक राहणार आहे. इट इज अ व्हेरी वल्गर माइंड दॅट वूड विश टू कमांड व्हेअर ही कॅन हॅव द सर्व्हिस फॉर आस्किंग अँड हॅव इट विथ विलिंगनेस अँड गुड फिलिंग इन्स्टेड ऑफ रिसेंटमेंट. आता जर एखादा व्यक्ती असेल की त्याला सर्व्हिस पाहिजे आहे, सेवा पाहिजे आहे कोणाकडून तरी, आणि जो सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, जो सेवा पुरवतो, त्यालाच जर आपण कमांड केली, त्यालाच जर आपण प्रेमानं बोललो नाही, त्याला जर आदेश केला, तर काय तो तुमचा आदेश विलिंगनेस आणि गुड फिलिंगने मान्य करेल? जर तुम्हाला वाटत असेल की रिसेंटमेंट त्या ठिकाणी नसावं, त्याने रागाने कुठलीही कृती करू नये, परंतु जर तुम्ही त्याला कमांड देत असाल तर तो तुमची कमांड तर तो मान्य करेलच, त्या तुमच्या आदेशाचं पालन तर तो करेलच, परंतु तो जो सेवा प्रदान करेल त्या सेवेमध्ये कुठलंही माधुर्य असणार नाही, कुठलंही विलिंगनेस असणार नाही, त्या प्रोव्हायडरला तुमच्यामध्ये कुठलाही इंटरेस्ट असणार नाही, तो केवळ त्याचं काम करेल. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तो हे सर्व प्रेमाने करेल, तुम्ही त्याला कितीही रागानं बोलले तरी तो प्रेमानं करेल, तर यू आर व्हल्गर माइंड, यू आर स्टुपिड, बॅड मॅनर्ड अँड अनसिव्हिलाइज्ड. तर अशा प्रकारे आपण ऑन सेइंग प्लीज या पाठाचा पहिला पार्ट या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. आणि जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.